नमस्कार, मी रामकृष्ण सातोपाटी. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं जे आयोजनाची जबाबदारी आहे ती महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून मला व माझ्या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना मिळालेले आहेत. आणि याच अनुषंगाने आज केंद्रीय राज्यमंत्री माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या हस्ते आणि रामदासजी तडस साहेब यांच्या उपस्थितीत सर्व या भागातील लोकप्रतिनिधी, समाजसेवक आणि नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या 68व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या स्टेडियमचं वासापूजन आणि मातीपूजनाचा कार्यक्रम आज इथं संपन्न झालेला आहे. वाघोली व पंचक्रोशीमध्ये नेहमीच कुस्तीची मोठी परंपरा आहे आणि या भागामध्ये होणाऱ्या यात्रा आणि जत्रांमध्ये खूप मोठ्या इनामाची बक्षिसं इथं दिली जातात. आणि याच गोष्टीला कुठंतरी महाराष्ट्र केसरीसारखी स्पर्धा मिळाल्यानंतर पुढं नेऊन आमच्या भागातील सर्व जे कुस्तीप्रेमी लोक आहेत यांनी आजपर्यंतच्या दिल्या गेलेल्या बक्षिसांपेक्षा उच्चांकी अशी बक्षिसं या वर्षीच्या स्पर्धेमध्ये देऊ केलेली आहे. यामध्ये मी प्रामुख्याने तुम्हाला सांगू इच्छितो की आजच आम्ही मुरली अण्णांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी जो विजेता आहे त्याला फॉर्च्युनर गाडी देत आहोत आणि त्याचं जे आज अण्णांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलेलं आहे त्या गाडीच्या याचं. त्यानंतर उपमहाराष्ट्र केसरीसाठी आम्ही स्कॉर्पिओ एन ऑटोमॅटिक ही गाडी देत आहोत. त्यानंतर माती आणि गादी या दोन्ही विभागामध्ये गटांमध्ये 9 महाराष्ट्र केसरी होतात. तर या गटामधील होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी आम्ही 18 बुलेट गाड्या देत आहोत. तसेच जो उपविजेता आहे त्यासाठी सुद्धा प्रोत्साहन म्हणून आम्ही उपविजेत्याला स्प्लेंडर गाडी यावर्षी देत आहोत. असं यावर्षीचं महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या सर्वच गटातील विजेत्यांना आणि उपविजेत्यांना आम्ही मोठी अशी इनामं यावर्षी देत आहोत. या कार्यक्रमासाठी वाहतुकीचं नियंत्रण कसं केलं आहे? नक्कीच खूप चांगला प्रश्न आपण विचारला. हा जो कार्यक्रम आहे हा सगळ्यांचं असं म्हणणं आलं की वाघोलीच्या मध्यभागी वाघोली बाजार मैदान आहे आणि बाजार मैदानामध्ये यासाठी सुसज्ज अशी क्रीडानगरी उभारली जावी आणि इथं स्पर्धा होत असताना नक्कीच वाहतुकीवरती याचा परिणाम होऊ नये म्हणून या मैदानाच्या बाजूला जेवढी शेतकरी असतील किंवा जागा मालक असतील यांच्याशी बोलून आम्ही जवळपास 35 एकरचा पार्किंगची व्यवस्था इथं केलेली आहे. फक्त जे क्रीडाप्रेमी इथं क्रीडारसिक स्पर्धा पाहण्यासाठी येतील तर त्यांनी पोलीस कर्मचारी आणि आमचे जे संयोजक असतील यांच्या सूचनांचं पालन करावं. आपल्याला योग्य ती जागा गाडी पार्किंगसाठी मिळेल आणि पार्किंगपासून आपल्याला स्पर्धेच्या ठिकाणी यायला रिक्षाची आणि गाड्यांची व्यवस्था केली आहे. आपल्याला कमी वाटत असेल तरी ज्या पद्धतीने आम्ही इथं स्टेडियमची उभारणी करत आहोत तर साधारणतः 25 ते 30 हजार लोकांची कॅपॅसिटी असणारं स्टेडियम इथं उभारलं जातं आहे. आणि त्याच्या बाजूला 2 मोठी मैदानं अजूनही शिल्लक राहतात. तर त्यामध्ये आम्ही मोठ्या स्क्रीन लावत आहोत की जेणेकरून जरी प्रेक्षकांची संख्या जर जास्ती झाली, महाराष्ट्रभरातून या स्पर्धेसाठी प्रेक्षक येत असतो तर कुणाच्याही अपेक्षाभंग होऊ नये की मी स्पर्धा बघायला आलो आणि मला स्पर्धा लाईव्ह बघता नाही आली. तर आम्ही तिथंच मैदानाच्या बाजूला एक्स्ट्रा 2-3 स्क्रीन आम्ही लावत आहोत की जेणेकरून आलेल्या क्रीडारसिकाला, क्रीडाप्रेमीला स्पर्धेचं लाईव्ह असं प्रयोजन तिथं होईल. स्पर्धेचं जे स्थळ आहे त्याचं नेमकं लोकेशन काय आहे? स्पर्धेचं जे लोकेशन आहे ते वाघोलीच्या मध्यभागी वाघोलीचं बाजार मैदान आहे आणि त्या बाजार मैदानामध्ये आम्ही या स्पर्धा आयोजित करत आहोत. त्यापासून साधारणतः 1 किलोमीटरवरती भारतीय जैन संघटनेचं कॉलेज आणि हॉस्टेल आहे. तर तिथं भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष आदरणीय शांतीलाल भाऊ मुथा यांच्या माध्यमातून आलेल्या सर्व पैलवानांना राहण्याची आणि जेवणाची तिथं व्यवस्था आपण केलेली आहे आणि कुठल्याही पैलवानाचं आल्यानंतर गैरसोय तिथं राहण्याची आणि खाण्याची होणार नाही अशी काळजी तिथं आपण त्या संस्थेच्या माध्यमातून. महिलांसाठी इथं वेगळी अशी महिलांसाठी गॅलरी आपण तिथं बनवत आहोत की ती गॅलरी फक्त महिलांसाठी आरक्षित असेल आणि आलेल्या महिलांना त्यांच्या मुलांसह, कुटुंबियांसह ती स्पर्धा चांगल्या पद्धतीनं पाहता येईल. आणि आमचा यावर्षीच्या स्पर्धेमध्ये विशेष करून आम्ही ह्या गोष्टीचं प्रयोजन आणि प्लॅनिंग करत आहोत की जो या कुस्तीचा जो प्रेक्षक वर्ग आहे
तो ती चौकट तोडून बाहेर निघाला पाहिजे आणि अनेक या शहरामधील सोसायटीधारक असतील किंवा कॉर्पोरेट जगतातील ह्या लोकांचं कुस्तीकडे लक्ष गेलं पाहिजे आणि या लोकांनी कुस्ती पाहण्यासाठी आलं पाहिजे असा प्रयत्न आम्ही यावर्षी करत आहोत. आणि नक्कीच तुम्हाला सांगतो की मोठ्या प्रमाणामध्ये महिला वर्ग आणि शहरातील नागरिकही या कुस्तीसाठी आपल्या लहान मुलांना घेऊन येतील की ज्यांना या कुस्ती स्पर्धा बघून नक्कीच प्रोत्साहन मिळेल. स्टेडियम आणि क्रीडानगरी आम्ही करत आहोत आणि सुसज्ज अशी क्रीडानगरी करत असताना आमच्या सर्वांच्याच मनामध्ये कुठेतरी जे दादांबद्दल आत्तापर्यंत त्यांनी आम्हाला जे मार्गदर्शन केलं, आमच्या भागाचा जो विकास केला, तर ग्रामस्थांचा सर्वांचा आग्रह होता की ही सुसज्ज अशी क्रीडानगरीला जर नाव कुणाचं द्यायचं असेल तर ते आदरणीय अजितदादा पवार यांचंच नाव दिलं गेलं पाहिजे. आणि असं हा जो प्रस्ताव आहे आज आम्ही वासापूजनच्या दिवशी तिथं मांडला आणि केंद्रीय केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीअण्णा मोहोळ यांनी ते डिक्लेअर केलेलं आहे की या क्रीडानगरीला आम्ही आमच्या आदरणीय अजितदादा पवार यांचं नाव देतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व जिल्हा संघटनाचे पदाधिकारी, वाघोली ग्रामस्थ बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम वाघोली ग्रामस्थांचं आणि रामकृष्ण अण्णा ज्याचं नाव मी मुद्दामून मागं ठेवलं, त्या रामकृष्ण अण्णाचं आणि वाघोली ग्रामस्थांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो की इतक्या मोठ्या प्रमाणावरती स्पर्धा घेण्याचं त्यांनी ठरवलं. आणि आपण म्हणतो बघा की शीतावरनं भाताची परीक्षा. आजचा आखाडा पूजनाचाच कार्यक्रम इतका भव्य तुम्ही केला आहे. संतोष भाऊ गरुड, नाव झालं का मी? संतोष भाऊ गरुड इथं उपस्थित आहे. आमच्या सगळ्या महिलाही नगरसेवक रत्नमाला, आमच्या ज्या सातव आहेत, आमच्या श्रेयसताई खांदवे आहेत, बाकी सगळे लोकप्रतिनिधी. तर मला असं वाटतं की इतक्या मोठ्या प्रमाणावरती हा स्पर्धा घेण्याचं तुम्ही ठरवलं. आजच्या या पहिल्या दिवशीच कार्यक्रमाच्या निमित्तानं हे आता वेगळं सांगायला कोणी नको की आजपर्यंत महाराष्ट्रात कधी न झाली अशी, भूतन भविष्यात अशी स्पर्धा रामकृष्णांना तुम्ही घेता, त्याबद्दल तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. तुम्हाला शुभेच्छा देतो. मगाशी रामदास भाऊंनी सांगितलं की मुरली अण्णांनी कुस्तीची महाराष्ट्र केसरी स्पर्धा माग केली, या अण्णांनी आता ह्याच्यापेक्षा माग केली. पण त्याच्या मागचं कारण एक आहे, उद्देश प्रामाणिक आहे, उद्देश सरळ आहे. आमची कुस्ती वाढली पाहिजे, या मातीतली, महाराष्ट्राच्या मातीतली कुस्ती ही मोठी झाली पाहिजे, त्याला राजश्रय मिळालं पाहिजे. त्यातनं आता उद्या आम्हाला अनेक खशाबा जाधव घडवायचे, तर ही त्याच्या मागची मूळ कल्पना आहे. कुस्ती ही इतर खेळांच्या मानाने निश्चितपणे आज आपण पाहतो की मागे राहिली. आणि म्हणून सगळ्यांनी ठरवलं की अशा पद्धतीने आपण या कुस्तीला एक वेगळ्या प्रकारचं वलय कसं निर्माण करून देता येईल. या कुस्तीसाठी आपण या कुस्तीचं लाल मातीचं आपलं सगळ्यांचं नातं आहे आणि म्हणून याचा विचार करता आपण या कुस्तीला मोठं कसा करता येईल, वाढवता कसा येईल, याचा विचार सगळ्यांनी केला. स्वर्गीय मामासाहेब मोहोळांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून